गतिमंद असल्याचा फायदा घेऊन 2 वर्षांपूर्वी सातारा येथे पळून नेलेल्या व्यक्तीचा सुगावा लागला। चास येथील गुंजवटा भागातील 43 वर्षीय प्रवीण उर्फ नागेश मधुकर टोके यांना डांबून ठेवत वेड बिगारीप्रमाणे दिली वागणूक। खेड पोलीस ठाण्यात वडगाव पाटोळे येथील बंडू साधू साळुंके, कडूस येथील सचिन रघुनाथ चव्हाण यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल। बंडू साळुंके आणि सचिन चव्हाण चौकशीसाठी ताब्यात। नागेश टोके यांना पळवून नेऊन डांबून ठेवत त्यांच्याशी गुलामाप्रमाणे केली वागणूक। वेट बिगारीप्रमाणे गोठा साफ करणे, सरपण आणणे, गायीचे गवत आणि चारा आणणे आदी कामे जबरदस्तीने घेतली करून। काम न केल्यास त्याला मारहाण करून त्याच्या पाठीवर, हातावर, कानावर दिले सळईने चटके। माणसं पळून नेणारी टोळी सक्रिय असल्याचा नागेश टोके यांच्या कुटुंबियांचा आरोप। पोलिसांनी सखोल चौकशी करून कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची केली मागणी। कर्तव्यात कसूर केल्याने चांदूस ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली विजय कारले यांना पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही ठरवले अपात्र। पुणे विभागीय आयुक्तांचा आदेश कायम ठेवत आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्याही दिल्या सूचना। पुणे विभागीय आयुक्तांनी 3 नोव्हेंबर 2023 रोजी पारित केलेला आदेश पंचायत राज मंत्र्यांनी कायम ठेवत 19 ऑगस्ट रोजी दिला आदेश। पुणे विभागीय आयुक्त आणि ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या आदेशान्वये सरपंच रुपाली कारले यांना सरपंच पद आणि सदस्य पदावरून काढून टाकण्याचाही आदेश पारित। खेड पंचायत समितीकडून चांदूस ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाची तात्काळ कार्यवाही करून अपेक्षित अहवाल कार्यालयाला सादर करण्याचे फरमान। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची अंतिम गट गण रचना प्रसिद्धीनंतर आता इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे। ग्रामविकास विभाग आणि निवडणूक आयोगाकडून सूचना येताच काढली जाणार गट आणि गणांची आरक्षण सोडत। आता इच्छुकांचं राजकीय भवितव्य आरक्षण सोडतीवर अवलंबून असणार। नॉर्थ पॉइंट विद्या व्हॅली स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। शाडू मातीपासून बनवल्या आकर्षक गणेश मूर्ती। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना संस्कृतीशी नाळ जोडत निसर्गाशी सुसंवाद। प्राचार्य पल्लवी शिंदे यांच्यासह शिक्षक वर्ग, कर्मचाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी घेतले परिश्रम। छत्रपती शिवाजी महाराज चालक मालक माल वाहतूक संघटना राजगुरुनगर आणि मोहकलकर दिंडी क्रमांक 101 यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा। आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा सांगता समारंभ शनिवारी संपन्न। आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हबप चैतन्य महाराज लोंढे यांचे मार्गदर्शन। हबप गणेश महाराज करंजकर यांची ही कीर्तन रूपी सेवा। काळेची वाडीच्या निशानवाडी येथे शुक्रवारी रात्री 8:30 वाजता बिबट्याचं दर्शन। वाहन चालक शंकर ढोरे यांनी बिबट्याचा वावर केला मोबाईलमध्ये कैद। लोकवस्तीमध्ये बिबट्याची वाढती दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। महिन्याभरापासून बिबट्याचा वावर वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक, महिला आणि शेतकरी वर्ग भयभीत। वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।